जय गो माता. गो माता म्हणजे गोवंश. आपल्या देशामध्ये गाईला न्याय मिळत नाही आहे आणि आपला देश हा हिंदू राष्ट्र म्हणतो, आपण हिंदू देश म्हणतो आहे आणि हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हणतो आपण आणि हाच गोमातेला न्याय मिळत नाही आहे. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा ज्या गाईला राज्यमाता बनवलं आहे, परंतु पुढचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी काहीही समर्थन नाही आहे. कारण ज्या गायी कत्तलखान्याला जातात त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण वाढलेलं आहे. हे प्रूफसहित आहे. कारण जे कत्तलखान्याला जातात उलट जर्सीच्या नावाखाली त्याच्या आडून ह्या गायी चाललेल्या आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की गायीला न्याय मिळाला पाहिजे आणि गाय वाचलीच पाहिजे. गायींना गोमातेला राष्ट्रमाता बनवलं पाहिजे. जोपर्यंत दर्जा देत नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आणि गोमातेला पशुच्या श्रेणीतनं काढून गोमातेच्या श्रेणीत घेतलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे, जो पूर्ण देशाची गोहत्या बंदी झाली पाहिजे. पूर्ण देशभर कुठेही कत्तलखाना चालला नाही पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे की जे गायरान आहे तुमचे होते, गोचर जमीन जे म्हणतो ते त्या गायींना खुल्ली करून देण्यात यावी. मग तुम्ही फॉरेस्ट द्या नाही तर गोचर जमीन द्या, कुठलीही द्या, पण आज गायींना जनावरांना हे चारायला जागाच राहिलेली नाही. कुठलाही पशु असेल पक्षी असतील यांना जागा ठेवलेली नाही आहे. त्यासाठी गायींना गोचर जमीन खुल्ली करून दिली पाहिजे. आणि माझी अशी मागणी आहे की महाराष्ट्राचं जसं शंकराचार्य जगद्गुरू श्री अविमुक्तेश्वरानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रातून काम करत आहोत आणि जसं गो संसद उभा केलेलं आहे त्या गो संसदच्या माध्यमातून आम्ही गो सांसद आणि गो विधायक नेमण्याचं काम सुरू आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रावर हे कार्य सुरू आहे. गोमाता वाचली पाहिजे. कारण तुम्ही आज माझी मागणी होती 3 वर्षापासून आम्ही झटतो आहे आणि पत्रावर पत्र पाठवतो आहे, पण तरी त्याला कुठला आमदार दाद देत नाही, कुठला खासदार देत नाही, कुठला मंत्री देत नाही, कुठला मुख्यमंत्री देत नाही, कुठला पंतप्रधान देत नाही किंवा राष्ट्रपती पण देत नाही आहे. मग ह्यांना काय अधिकार आहे? तुम्ही कुठल्या टाईपचे हिंदू आहेत? स्वतःला जर हिंदू समजत असाल तर गायीला न्याय दिला पाहिजे. जर तुम्ही कुठल्या नावाने हिंदू असाल आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकणार. शंकराचार्यांनी सांगितलं आहे की जर गायीचं काम करत नसाल आणि तुम्ही जर हिंदू असाल, तुम्ही कुठल्या टाईपचे हिंदू आहात? गायीला न्याय द्या. अजून वेळ गेलेला नाही. आता तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली करावं लागतील. हे लक्षात ठेवा. खूप तीव्र आंदोलन करू आम्ही. आणि गायीला आम्ही 100 रुपये मागत होतो दर दिवशी, तर तुम्ही 50 रुपये दिलेत. आणि 50 रुपये कुणाच्या गायीला दिलेत? गोशाळ्याच्या मोठ्या तुमच्याच गायींना, तुमच्याच गोशाळ्यांना. तिथं पण भेदभाव. का भेदभाव करताय? सरसकट दिलं पाहिजे तुम्ही. 100 रुपये सरसकट जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत लढा चालू राहणार आहे. कारण आमची गोमाता टॅक्स भरते, तिचा टॅक्स बंद करा. दुधावर टॅक्स, दह्यावर टॅक्स, ताकावर टॅक्स, लोण्यावर टॅक्स, तुपावर टॅक्स, खव्यावर टॅक्स, माव्यावर टॅक्स, दुग्धजन्य पदार्थावर टॅक्स, चाऱ्यावर टॅक्स. हे तुम्ही घेताय की नाही? खुराकावर टॅक्स. इतका तुम्ही टॅक्स घेताय तिच्याकडून आणि तिला देताय काय? फक्त तुमच्या पगारी घेताय. त्याच्या नावाखाली तुम्ही किती पगारी उचलताय? एक अधिकाऱ्यांना किती पगारी आहेत? इथून साध्या जिल्ह्यातून शिपायापासून डॉक्टरपासून पूर्ण पशुसंवर्धन डिपार्टमेंट तुम्ही उभा केलेलं आहे. पशुसंवर्धन डिपार्टमेंटचं गायीसाठी न्याय काय दिलं जातं? आणि तिकडे तुम्हाला पशुसंवर्धन मंत्रालयापर्यंत आता हे खपवून घेणार नाहीत आम्ही. तुम्ही त्या गायींना न्याय द्या. 100 रुपये तुम्ही तात्काळ नाही सुरू केलं तर गावोगावी आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. आणि प्रत्येक गावातून आम्ही तुम्हाला आंदोलन सुरू करू. आम्ही खासदारांना सांगतो आहे, आमदारांना सांगतो आहे. माझ्या तर धाराशिव जिल्ह्यातून आमचं कार्य सुरू झालेलं आहे. आमच्या धाराशिव जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत आणि जे खासदार आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, त्यांनाही पत्र पाठवलं आहे. त्यांना सांगितलं आहे तुम्ही गायीला समर्थन द्या. तुम्ही जर समर्थन नाही दिलं तर तुम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्हाला आवाज उचलावा लागेल. तुम्ही जर नाही उचलला तर आम्ही उचलणार. पण गायीला न्याय मिळाला पाहिजे.
सरसकट द्या तुम्ही. प्रत्येक गाईला न्याय निवड का करताय तुम्ही? प्रत्येक गाईला मिळालं पाहिजे. कारण तुम्ही तिथं भेदभाव का करताय? तुम्ही दूध पितानी भेदभाव केला का कधी? कसले हिंदू तुम्ही? हिंदूच्या नावाला तुम्ही कलंक आहात. मग ज्या दिवशी तुम्ही गाईला न्याय द्याल त्यावेळेस तुम्हाला आम्ही मानणार. मग कुणी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, संत्री असो, जे काय पंतप्रधान असो ना तर राष्ट्रपती असो, ज्या वेळेला आमचा देश स्वतंत्र झाला असं आम्ही म्हणतो. मी तर मानतच नाही स्वतंत्र आहे म्हणून. एक गोष्ट दाखवावी की आम्ही स्वतंत्र आहेत म्हणून. काय तुम्हाला दिलं त्या स्वातंत्र्याच्यामध्ये? काय तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय दिले पब्लिकनं? पब्लिकनं लक्षात नाही आहे. पब्लिक हेच जनता सरकार आहे. तुम्ही सगळे नौकर आहात. तुम्ही नौकरांनी नौकरासारखंच राहिलं पाहिजे. आम्ही जो आदेश देतो आहे तो आदेश तुम्ही पाळला पाहिजे. सगळ्या मंत्र्यांनी आदेश पाळले पाहिजेत. तुम्ही जर आदेश पाळत नसाल तर तुम्हाला खुर्ची खाली करावं लागेल. तुम्ही नौकर आहात, जनतेचे नौकर आहात. हे मी वारंवार सांगतो आहे. कारण तुम्ही जे आम्ही हे देतो, आम्ही ते देतो, तुमच्या घरातलं देत नाही, तुम्ही तुमच्या खिशातलं देत नाहीत. तुम्हाला आम्ही मतदान केलं आहे, तुम्हाला निवडून आणून दिलेले आहेत म्हणून तुम्ही आमचे नौकर आहात, जनताचे नौकर आहात. जनतेला जागृत करण्याचं काम आम्ही करत आहोत. तर त्यासाठी जनताला जागृत होण्याच्या आम्ही मार्गामध्ये आहेत. आणि जागृत झाली की तुमच्यावर भारी पडेल तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगतो आहे, आमच्या धाराशिव जिल्ह्याच्यासुद्धा मी सुरुवात केलेली आहे. सगळ्या गावोगावी मोहीम सुरू आहे. त्या मोहिमेच्या माध्यमातून गाईला न्याय दिला पाहिजे. आणि जर तुम्ही नाही दिलात तर प्रत्येक जिल्ह्याला आमचा जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या माध्यमातून आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. जय गोमाता.